वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय। आग लागलेली आहे, 2 सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। वेंकटरमण फूड प्रॉडक्ट्स कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे। आग सुरू असतानाच 2 सिलेंडरचा स्फोट झाला। अग्निशमन दलाचे जवान आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करतायत। बघा सामटीवर तुम्ही ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतायत। ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय। वेंकटरमण फूड प्रॉडक्ट्स या कंपनीमध्ये आग लागली, मात्र आग लागल्यानंतर 2 सिलेंडरचा स्फोट झाला। आता आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र घटनास्थळी नागरिकांनी देखील खूप गर्दी केलेली। ही आग इतरत्र पसरू नये म्हणून आता अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत। पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। बघा ठाण्यात अग्नितांडव पाहायला मिळतंय। वेंकटरमण फूड प्रॉडक्ट्स जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सुरुवातीला आग लागली, मात्र आगीनंतर 2 सिलेंडरचा स्फोट झाला। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी हिरा डाकणे आपल्या सोबत आहेत। हिरा, शर्थीचे प्रयत्न आपल्याला व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत, सद्यस्थिती काय आहे? खूप मोठ्या प्रमाणात त्यासोबत एमआयडीसी सुद्धा भाग आहे, त्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांची बघायची गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्यामुळे हे आग विझवण्यावरती हिरा, माझा आवाज पोहोचतोय। आग कशामुळे लागली, आता सद्यस्थिती काय आहे? आज आगीचं प्राथमिक कारण आतापर्यंत समजले नाही, मात्र या ठिकाणी फूड प्रोडक्शन कंपनी असल्यामुळे जे काही सिलेंडर होते त्याच्यात आग लागली, त्यामुळे त्यामध्ये असलेल्या 2 सिलेंडरचा ब्लास्ट झाला। त्यामुळे ही अजूनच वाढली। आग आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूच आहेत। त्याचबरोबर 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, अजून सुद्धा काही गाड्या ह्या अग्निशमन दलाच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। मोठ्या प्रमाणात अडचणी की त्या ठिकाणी नागरिक वस्ती असल्यामुळे बरेचसे नागरिक त्याच भागात जमा झाले, त्यामुळे अडचणी येते। सध्या तरी त्यासोबत कोण जखमी झाले किंवा कोणी अडकले माहिती मिळाली नाही, मात्र अग्निशमन दलाचे जवान हे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हिरा, आपण बघतो की घटनास्थळी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। तुम्ही सांगताय की आता सध्या तरी कोण जखमी झाले नाही, मात्र ही आग इतरत्र पसरण्याचा धोका आहे का? सद्यस्थिती अग्निशमन दलाच्या जवानांशी कोणाशी बोलणं झालंय का? नाही गिरीश, सध्या तरी आग आटोक्यात येईल, त्यामुळे आमचं कुठलं मोठी दुर्घटना होणार नाही। कारण की जी कंपनी आहे त्या कंपनीच्या आसपास नागरिक वसत नाही, मात्र फक्त बघणाऱ्यांची गर्दी झालेली आहे। आणि ती निश्चितच हिरा, कंपनी असल्यामुळे आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो ठाण्यात अग्नितांडव आहे, वागळे इस्टेटमधील ही घटना आहे।